या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे की थोडंसं शिवसेनेला सगळीकडेच विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं. या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे. तालुका स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख आणि 65 वर्ष आणि मी 40 वर्ष एका वैचारिक पातळीवर आम्ही मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही हे यावरून दिसून येतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडंसं शिवसेनेला सगळीकडेच विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं. या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली. वेड्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी विजयी झाल्या. तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या प्रणितीताई बास्के ताई ह्या आघाडीवर आहेत. तर थोडं शिवसेनेच्या बाजूनं या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार. भाजपनं शिवसेनेला विश्वासात घेतला असतं तर निश्चितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते. त्यात अडचण काही नव्हती. विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते तसं होताना काही दिसून येत नाही. एकनाथ शिंदे म्हणत एक टायगर अभिजिंत आहे तसंच आता सांगोली जनतेने दाखवलं. साहेबांचे माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि त्याने येऊन इथं मी संकटात असताना माझा प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीत आघाडी घेतली. साहेबांचं असलेलं सांगोला तालुक्याचं प्रेम आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही. निश्चितपणानं साहेबांच्या आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.